Hello, good morning, my dear student. You are most welcome in my channel Learn English Grammar and Textbook. Today we are going to study The Boy Who Broke the Bank. या लेसनचे मराठी भाषांतर पाहणार आहोत. तर सगळ्या विद्यार्थ्यांनो, जर तुम्ही माझ्या या चॅनलवर प्रथमच येत असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर पण करा. तर चला सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. नाथू grumbled to himself as he swept the steps of Pipalnagar Bank owned by Seth Govindaram. सेठ गोविंदरामच्या मालकीच्या पिपलनगर बँकेच्या पायऱ्या झाडताना नाथू स्वतःवरच चिडला. He used small broom hurriedly and carelessly, and the dust, after raising in the cloud above his head, settled down again on the steps. तर हातातला झाडू, लहानसा झाडू त्याने निष्काळजीपणाने घाईघाईत पायऱ्यावर फिरवला आणि त्यामुळे झाडलेली धूळ त्याच्या डोक्यापर्यंत उडून पुन्हा पायऱ्यावर जाऊन बसली. ॲज नाथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट द डस्टबिन, सीताराम द वॉशरमॅन्स सन पास्ड बाय. तर इतक्यात हातातली सुपली तो कचऱ्याच्या डब्यावर आपटत होता तेव्हा धोब्याचा मुलगा सीताराम तिथून जात होता. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लॉथ्स बॅलन्स ऑन हिज हेड. तर सीताराम कपडे पोहोचवण्याच्या कामावर निघाला होता. त्याच्या डोक्यावर नुकत्याच स्त्री केलेल्या कपड्याचे गाठोडे होते. डोंट रेज सच अ डस्ट, ही कॉल्ड आउट नाथू. सीतारामने नाथूला हटकत म्हटलं, अशा प्रकारे तू धूळ उडवू नको. आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग पे यू अन एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. महिन्याला ₹2 जास्त द्यायला ते अजूनही नकार देत आहेत, म्हणून एवढा तू संतापलास काय? आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, कंप्लेंट द स्वीपर बॉय. तो स्वीपर बॉय म्हणजेच नाथू तक्रारीच्या सुरात म्हणाला की मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. आय हॅवंट इव्हन रिसिव्ड माय रेग्युलर पे. मला अजूनही माझा नियमित वेतन मिळालेला नाही. आता याच्यामध्ये प्रश्न आले आहेत, नेम द कॅरेक्टर्स ऑफ द स्टोरी. तर यामध्ये एक नाथू आणि सीताराम हे 2 कॅरेक्टर झालेले आहेत. तर या लेसनमध्ये अजून पुन्हा काही कॅरेक्टर्स आहेत, तर ते नंतर बघूया. विच ॲक्शन ऑफ नाथू शोज हिज अनायन्स. तर त्याचं कोणतं, तो संतापला होता, वैतागला होता, अशा कोणत्या कृतीत दिसत आहेत. तर ही यूज्ड स्मॉल ब्रूम hurriedly अँड केअरलेसली अँड द डस्ट आफ्टर रेजिंग इन अ क्लाउड अबाव हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स. नाथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट द डस्टबिन. या त्याच्या कृती तो संतापलेला आहे असे दर्शवतात. त्याच्यानंतर हाऊ डू यू शो युअर अनॉयन्स. तुम्ही स्वतःचा वैताग, स्वतःचा राग कसे व्यक्त करता, कसे दाखवता. तर यू कॅन से समटाइम्स सम पर्सन डू नॉट स्पीक टू देअर फॅमिली मेंबर. समटाइम्स यू थ्रो व्हॉट एव्हर यू हॅव. जे तुम्हाला हातात मिळेल तेच फेकण्याचं काम करता. Sometimes we speak very loudly and we express our annoyance. In this way you can answer the question. And this is the 20th of month. आणि महिन्याची ही 20 तारीख आलेली आहे, तरी मला या महिन्याचं वेतन मिळालेलं नाही. Who would think a bank would hold up a poor man's salary. कोणाला विश्वास बसेल की बँक एका गरीब व्यक्तीचं पगार थांबवून ठेवलं असेल. ॲज सून ॲज आय गेट माय मनी आय एम ऑफ. माझं वेतन मिळताबरोबरच मी ही नोकरी सोडून देणार. आय एम ऑफ मीन्स नोकरी सोडून देणार. नॉट अनदर वीक आय वर्क इन दिस प्लेस. या ठिकाणी मी पुन्हा काम करणार नाही. अँड नाथू बँग द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाइम्स जस्ट to emphasize his point and giving himself confidently. आणखीन एक आठवडा इथं थांबणार नाही असं म्हणून
नाथूने हातातली सुपली कचऱ्याच्या डब्यावर जोराजोराने पटकली आणि आपला मुद्दा ठसवण्यासाठी आणि स्वतःचा निर्धार कायम ठेवण्यासाठी त्याने ही कृती केली. वेल, आय विश यू गुड लक, सेट सीताराम. तर यावर सीताराम म्हणाला, बरं, तुला माझ्याकडून शुभेच्छा आहेत. आय शाल कीप अ लुकआउट फॉर एनी जॉब दॅट माइट सूट यू. तुझ्या जोगं जेवढं एखादं चांगलं काम मिळेल तर मी शोधून ठेवीन, असं तो म्हणाला. अँड ही प्लॉडेड barefoot along the road, the big bundle of cloths hiding most of his head and shoulders. तर असे म्हणून डोके आणि खांदे पार झाकून जातील एवढे मोठे कपड्याचे गाठोडे कसेबसे डोक्यावर ठेवून तो अनवाणी पायाने पुढे निघून गेला. ॲट द फोर्थ होम ही व्हिजिटेड. आणि अगदी पुढच्या चौथ्या घरी तो जेव्हा गेला तर तेव्हा त्या घरी सीताराम हर्ड लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट शी वॉज इन नीड ऑफ स्वीपर. तर त्याने काय ऐकले की त्या घरी एका स्वीपर बॉयची गरज आहे हे त्याने ऐकले. टाईम हिज बंडल टुगेदर. गाठोडे बांधता बांधता तो त्या बाईला म्हणाला की आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हू इज लुकिंग फॉर वर्क. मी एका स्वीपर बॉयला ओळखतो, सफाई करणाऱ्या मुलाला ओळखतो जो नोकरीच्या शोधात आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. तो दुसऱ्या महिन्यापासून सुरू करू शकतो. ही इज विथ द बँक जस्ट नाव. तो सध्या बँकेत काम करत आहे. बट दे आरंट गिविंग हिम हिज पे. परंतु बँकवाले त्याला अजूनही वेतन देत नाही. अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह. आणि त्यामुळे तो तिथून आपली नोकरी सोडू इच्छितो. इज दॅट सो. असं आहे, सेड मिसेस श्रीवास्तवा. तर अशा प्रकारे श्रीवास्तव उद्गारले. वेल, टेल हिम टू कम अँड सी मी टुमारो. तर श्रीमती उद्याच त्याला भेटायला या, असं श्रीवास्तव सीतारामला म्हणाले. अँड सीताराम ग्लॅड दॅट. आणि सीतारामला आनंद झाला की ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ कस्टमर अँड हिज फ्रेंड. आपल्या कस्टमरला आणि आपल्या फ्रेंडलाही आपण मदत करू शकलो याचा त्याला खूप आनंद झाला. हॉइस्टेड हिज बॅग ऑन हिज शोल्डर अँड वेंट हिज वे. आणि आपले गाठोडे खांद्यावर घेत तो तिथून निघून गेला. मिसेस श्रीवास्तवा हॅड टू डू सम शॉपिंग. मिसेस श्रीवास्तवाला काही खरेदीसाठी बाहेर जायचं होतं. शी गेव इन्स्ट्रक्शन टू आया. तिने आपल्या आयाला म्हणजे मेडला काही इन्स्ट्रक्शन म्हणजे सूचना दिल्या. लुकिंग आफ्टर द बेबी. लुकिंग आफ्टर ही फ्रेज आहे. लुकिंग आफ्टरचा अर्थ आहे काळजी घेणे. तर बेबीची काळजी घे. अँड टोल्ड द कुक. आणि कुकला कोणती सूचना दिली? नॉट टू बी लेट विथ मिड डे मील. दुपारच्या जेवणसाठी वेळ लावायचं नाही. म्हणजे दुपारचं जेवण मुलांना वेळेवर द्यायचं. अँड देन सेन्स ही सेट आउट फॉर द पिपलनगर मार्केट प्लेस. आणि त्याच्यानंतर सेट आउटचा अर्थ आहे निघणे. ती पिपलनगर मार्केट प्लेससाठी निघून गेली. टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ अ क्लोथ शॉप. आणि अशा प्रकारे नेहमीचीच खरेदी करण्यासाठी ती पिपलनगरच्या बाजारात निघून गेली. अ लार्ज शॅडी टर्मेंट ट्री ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बाजार अँड इट वॉज देअर दॅट मिसेस श्रीवास्तवा फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण शेल्टरिंग फ्रॉम द हीट. तर बाजारच्या एका टोकाला असलेल्या मोठ्या चिंचेच्या झाडाखाली सावलीसाठी उभ्या असलेल्या श्रीमती भूषण इथं श्रीवास्तवाला भेटल्या. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँडकर्चीप. आणि मिसेस भूषण आपल्या हातरुमालीने स्वतःला हवा देत होती. शी कंप्लेंट ऑफ द समर which she affirmed was definitely the hottest in the history of पिपलनगर. आणि एका मोठ्या रुमालीने जेव्हा ती स्वतःला वारा घालत होती तर तेव्हा ती म्हणाली की पिपलनगरच्या इतिहासातला हा सर्वात कडक उन्हाळा आहे असे ते वैतागून सांगत होत्या. सी देन शोड मिसेस श्रीवास्तवा अ सॅम्पल ऑफ क्लॉथ सी वॉज गोइंग टू बाय. त्यानंतर खरेदी करायचा असलेला एक कपड्याचा नमुना
श्रीमती श्रीवास्तव यांना दाखवला आणि मग पुढची 5 मिनिटे फॉर द 5 मिनिट्स पुढची 5 मिनिटे ते डिस्कस इट्स शेड टेक्स्चर अँड डिझाईन. त्याच्यानंतर त्या कापडाचा रंग, त्याची डिझाईन आणि त्याचा धागा यावर ते बोलत राहिले. हॅव्हिंग एक्झॉस्टेड धिस टॉपिक, आणि या टॉपिकवर बराच वेळ चर्चा केल्यानंतर मिसेस श्रीवास्तवा सेड, श्रीवास्तवा म्हणाली, डू यू नो माय डिअर, तुला माहीत आहे का, दॅट सेठ गोविंदराम्स बँक कांट इवन पे इट्स एम्प्लॉई. सेठ गोविंदरामची जी बँक आहे ती आपल्या कर्मचाऱ्यांचे वेतन देत नाही. ओन्ली धिस मॉर्निंग आय हर्ड, आजच्याच सकाळी मी हे ऐकलं आहे. अ कंप्लेंट फ्रॉम द स्वीपर, म्हणजे स्वीपरकडून ही तक्रार ऐकलेली आहे. हू हॅझंट रिसिव्ड हिज फेस फॉर ओव्हर ए मंथ, म्हणजे सेठ गोविंदरामच्या बँकेच्या कर्मचाऱ्यांना पगारसुद्धा देऊ शकत नाही आणि आजच त्यांच्या झाडूवाला तक्रार करीत होता की महिना होऊन गेला तरी अजूनही त्याला पगार मिळालेला नाही. त्यामध्ये टू हुम डीड सीताराम टॉक्ड अबाउट नाथू, सीताराम नाथूबद्दल कोणाशी बोलला, तर मिसेस श्रीवास्तवाशी बोलला. देन व्हाय वाज मिसेस भूषण अनकम्फर्टेबल, मिसेस भूषणला अनकम्फर्टेबल का वाटत होतं, तर मिसेस भूषण वाज अनकम्फर्टेबल बिकॉज ऑफ हीट, उष्णतेमुळे तिला अनकम्फर्टेबल वाटत होता. शॉकिंग रिमार्क मिसेस भूषण, इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन बॅड वे, तर भूषणला याचं आश्चर्य वाटलं आणि ती म्हणाली की इफ ते जर स्वीपरवाल्याचे पैसे देऊ शकत नाही अर्थातच बँक फार वाईट स्थितीत आहे. नन ऑफ द अदर कुड बी गेटिंग पेड आयदर, तर बाकीच्यांना पगार मिळाला असेल असं काही वाटत नाही, श्रीमती भूषण अशा पद्धतीने म्हणाल्या. तर शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तवा ॲट द टॅमरिन ट्री अँड वेंट इन सर्च ऑफ हर हजबंड. इथं इन सर्च ऑफ ही फ्रेज आहे. इन सर्च ऑफ म्हणजे च्या शोधात, ती नंतर आपल्या पतीच्या शोधामध्ये तिथून निघून गेली. हू वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर फोटोग्राफी शॉप, जो कमल किशोर फोटोग्राफीच्या समोर बसलेला होता आणि काय करत होता, टॉकिंग विथ द ओनर, त्या फोटोग्राफीच्या ओनरसोबत बोलत होता, म्हणजे कमल किशोरसोबत बोलत होता. सो देअर यू आर, तर तुम्ही इथे आहात, क्राईड मिसेस भूषण उद्गारल्या. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट ॲन अवर, जवळपास 1 तासापासून मी तुम्हाला शोधत आहे. पुन्हा इथं लुकिंग फॉर आला म्हणजे शोधणे. व्हेअर डिड यू डिसअपियर, तुम्ही कुठे गायब झाला होता, तर नो वेअर म्हणजे कुठेच नाही. रिप्लाइड मिस्टर भूषण, भूषणने उत्तर दिलं. हॅड यू रिमेंड स्टेशनरी इन वन प्लेस इन वन शॉप, तू एकाच दुकानामध्ये स्थायी असतेस काय, स्टेशनरीचा अर्थ आहे स्टॅबल ऑर नॉट मुव्हिंग, म्हणजे स्थिर असतेस काय. आय माईट हॅव फाउंड यू, मी कदाचित तुला शोधली असते परंतु तू एकाच ठिकाणी एकाच दुकानात राहत नाहीस. बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनादर लाईक अ बी इन अ फ्लावर गार्डन. तर अशा प्रकारे तो काय म्हणाला की याच दुकानात स्थिर असतीस तर मी तुला शोधू शकलो असतो, पण तू फुलातल्या बागेतल्या मधमाशीप्रमाणे एका दुकानातून दुसऱ्या दुकानात विरत जात असतेस. डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग, तर ती म्हणाली कुरकुर करू नका तुम्ही. द हीट इज स्ट्रॉंग इनफ, आधीच खूप उष्णता होत आहे. आय डोंट नो व्हॉट हॅपन टू पीपल नगर, आणि पीपल नगरमध्ये काय चाललं आहे कुणास ठाऊक. इवन द बँक्स अबाउट टू गो बँकरप्ट, आणि बँकही दिवाळखोरीची वेळ आली आहे असं ती म्हणाली. व्हॉट्स दॅट, काय म्हणालात, सेड कमल किशोर सिटिंग अप सडनली. विच बँक, तर तो ताटकन उभा होऊन म्हणाला कोणती बँक. द पीपल नगर बँक ऑफ कोर्स. आय हिअर दे हॅव स्टॉप्ड पेइंग एम्प्लॉईज. डोंट टेल मी यू हॅव ॲन अकाउंट देअर मिस्टर किशोर. तर ती म्हणाली की अर्थातच पीपल नगर बँक
मी असं ऐकलंय की कर्मचाऱ्यांना पगार देणं सुद्धा त्यांनी बंद केलं. किशोर भाऊ, तुमचं खातं आहे की काय तिथे? तर तो म्हणाला, नो बट माय नेबर हॅज. नाही, माझं तर नाही, पण माझ्या शेजाऱ्याचं आहे. अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पार्टिशन टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर, दीपचंद, हॅव यू हर्ड द लॅटेस्ट. तर तो म्हणाला की मधल्या भिंतीपलीकडच्या नाव्याच्या दुकान मालकाला त्यांनी हाक मारली, दीपचंद, ताजी बातमी ऐकलीस काय? हॅव यू हर्ड द लॅटेस्ट म्हणजे ताजी बातमी ऐकलीस काय? द पिपलनगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. पिपलनगरची बँक पूर्णपणे बंद होणार आहे. यूड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन. तर लवकरात लवकर तू पैसे तिथून काढून घे. आता इथे एक प्रश्न आहे, विच शॉप वॉज जस्ट नेक्स्ट टू द फोटोग्राफी शॉप. फोटोग्राफी शॉपला लागूनच दुसरा कोणता दुकान होता? तर आपण म्हणू शकतो बार्बर शॉप. बार्बर शॉप. दीपचंद हू वॉज कटिंग द हेअर ऑफ ॲन एल्डरली जेंटलमॅन. दीपचंद एका वयस्कर गृहस्थाचे केस कापत होता. अँड वॉज सो स्टार्टल दॅट हिज हँड शुक अँड ही निक्ड हिज कस्टमर्स राईट इयर. आणि हे ऐकून तो इतका हादरला की त्याचे हात थरथरले आणि त्याने आपल्या कस्टमरचा राईट इयर कापून टाकला. द इथं निक्डचा अर्थ आहे कट स्लाइटली म्हणजे थोडंसं कापल्या गेलं. कस्टमर हेल्प्ड विथ पेन अँड डिस्ट्रेस. कस्टमर हेल्प्ड विथ पेन अँड डिस्ट्रेस. Pain because of cut and distress because of awful news he just heard. तर ते गृहस्थ वेदनेने आणि धक्क्याने जोरात ओरडले. आधी कापल्याची वेदना आणि मग त्या भयंकर बातमीचा धक्का. With one side of his neck still unshaven, he sped across the road to the general merchant store where there was a telephone. तर मानेच्या एका बाजूचे केस कापून घ्यायचे तसेच सोडून तो लगबगीने रस्त्याच्या पलीकडे असलेल्या किराणा दुकानामध्ये फोन करायला गेला. इथं हा स्पीडचा भूतकाळ आहे. ही डायल्ड सेट गोविंदराम्स नंबर. त्याने गोविंदरामला फोन लावला. सेठ वॉज नॉट ॲट होम. त्याला असं कळलं की सेठ घरी नाही. व्हेअर वॉज ही देन. तो कुठे असा, मग कुठे गेला असावा? द सेठ वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर. तर सेठ काश्मीर फिरायला गेला होता. हो, दॅट वॉज सो. तर असं आहे. द एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट. आणि त्या वयस्कर व्यक्तीला यावर विश्वास बसला नाही. ही हरिडली बॅक टू द बार्बर शॉप. आणि पुन्हा तो बार्बरच्या दुकानात परत आला. अँड टोल्ड दीपचंद. आणि दीपचंद म्हणाला, द बर्ड हॅज फ्लोन. फ्लायच्या भूतकाळ फ्लोन. द बर्ड हॅज फ्लोन म्हणजे पक्षी उडालेला आहे. आता पक्षी कोणाला म्हटलं आहे दीपचंदने? तर सेठ गोविंदरामला म्हटलेलं आहे. इथं प्रश्न आला आहे, हू डिड दीपचंद कॉल्ड अ बर्ड. म्हणजे दीपचंदने बर्ड कोणाला म्हटलं? तर सेठ गोविंदराम. डेफिनेटली इट मीन्स बँक इज कोलॅप्स्ड. याचा अर्थ आहे की बँक ही पूर्णपणे बंद होणार आहे. ॲज ही डॅश्ड आउट द शॉप मेकिंग अ बिलाईन फॉर हिज ऑफिस अँड चेक. बिलाईन म्हणजे जोराजोराने थेट निघून जाणे, स्ट्रेट सरळ सरळ निघून जाणे. तर त्यानंतर त्या वयस्कर गृहस्थाने काय केले? तो घाईघाईने नाव्याच्या दुकानातून ताबडतोब ऑफिसच्या दिशेने चेकबुकची व्यवस्था करायला बाहेर निघून गेला. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार. आणि अशा प्रकारे ती पूर्ण बातमी बाजारमध्ये पसरली. विथ द रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर. आणि कशासारखी पसरली? एखाद्या जंगलामध्ये जशी आग पसरते अगदी त्याप्रमाणे ती न्यूजसुद्धा पूर्ण शहरामध्ये पसरली. फ्रॉम द जनरल मर्चंट इट ट्रॅव्हल टू द शॉप. तर जनरल मर्चंटकडून ती शॉपमध्ये पसरली. त्याच्यानंतर सर्क्युलेटेड अमॉंग द कस्टमर. आणि अशा प्रकारे ग्राहकांमध्ये सुद्धा ती बातमी पसरली. अँड देन स्प्रेड विथ देम इन व्हेरियस डायरेक्शन. आणि अशा प्रकारे विविध दिशेने ही बातमी पसरली.
टू द बेटल सेलर, म्हणजे पान विक्रेत्याकडे ही बातमी गेली, त्याच्यानंतर टेलरकडे, त्याच्यानंतर फ्री वेंडरकडे, देन ज्वेलर म्हणजे दागिन्यावाल्याकडे, द बेगर सिटिंग ऑन द पेमेंट. आणि एवढंच नव्हे तर पाऊल वाटेवर भिक्षा मागणाऱ्या भिकाऱ्यापर्यंत ही बातमी पोचली. ओल्ड गणपत द बेगर हॅड अ क्रूड लेग. एक म्हातारा भिकारी होता, त्याचं नाव गणपत होतं आणि ही हॅड क्रूड लेग, त्याचा एक पाय लंगडा होता. ही हॅड बीन स्क्वॅटिंग ऑन द पेवमेंट फॉर इयर्स. अनेक वर्षापासून त्या पाऊल वाटेवर तो पाय दुळून बसून जायचा. अँड कॉलिंग फॉर ऑल्म्स, आणि अशा प्रकारे तो भिक्षा मागायचा. इन द इव्हिनिंग समवन वूड कम विथ अ बॅरो. बॅरो म्हणजे ढक्कलगाडी. कोणीतरी संध्याकाळी यायचा आणि ढक्कलगाडीने त्याला टेक हिम अवे, त्याला घेऊन जायचा. ही हॅड नेव्हर बीन नोन टू वॉक, आणि कोणीही त्याला अजून चालताना बघितलेलं नव्हतं. बट नाऊ, परंतु आता, ऑन हिअरिंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स, परंतु बँक ही बंद होणार ही बातमी ऐकताच गणपत ॲस्टॉनिस्ड एव्हरीवन, गणपतने सगळ्यांना आश्चर्यचकित केले. लिपिंग टू हिज फीट, आपल्या एका पायावर उडी मारली त्याने. अँड ॲक्च्युली रनिंग टू द टॉप स्पीड इन द डायरेक्शन ऑफ बँक, आणि बँकेच्या दिशेनं जितक्या वेगानं त्याला पळता येईल त्या वेगानं तो पळत सुटला. इट सून बिकेम नोन दॅट ही हॅड 1,000 रुपीज इन अ सेविंग, आणि त्याच्यानंतर असं कळलं की त्याने 1,000 रुपये बँकेमध्ये जमा करून ठेवलेले होते. मेन स्टूड इन ग्रुप्स ॲट स्ट्रीट कॉर्नर्स डिस्कसिंग द सिच्युएशन, आणि अशा प्रकारे लोक घोडक्याने रस्त्यावर उभे राहून त्या परिस्थितीबद्दल चर्चा करू लागले. पीपल सेल्डम हॅड अ क्रायसिस, आणि आजपर्यंत पीपल नगरमध्ये क्वचितच एखादं संकट आलेलं होतं. सेल्डम ऑर नेव्हर हॅड फ्लड, इथं कधी पूर आलेला नव्हता, भूकंप आलेला नव्हता, किंवा ड्रॉट म्हणजे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली नव्हती. अँड द इमिनंट क्रॅश ऑफ द पीपल नगर बँक सेट एव्हरीवन टॉकिंग अँड स्पेक्युलेटिंग अँड रशिंग अबाउट इन द 3C, म्हणजे आता मात्र पीपल नगरची बँक बुडणार या बातमीने अनंत प्रकारच्या चर्चांना उधाण आले होते. लोक वाटेल ते अंदाज बांधत होते आणि सैरावैरा झाल्यासारखे वागत होते. कॉंग्रॅच्युलेटिंग देमसेल्फ ऑन हॅव्हिंग ऑलरेडी टेकन देअर मनी ऑर ऑन नेव्हर हॅव्हिंग पुट एनी इन. तर अशा प्रकारे काही जण तर आपण कसे वेळ पैसे काढून घेतले असे म्हणून आपल्या दूरदृष्टीबद्दल स्वतःचीच प्रशंसा करत होते. तर काही जण बँकेत पैसेच ठेवले नसल्यामुळे खुश होते. सम अदर स्पेक्युलेटेड ऑन रिझन्स फॉर क्रॅश. प्रश्न आलेला आहे, हू सरप्राईज एव्हरीवन अँड हाऊ. कोणत्या व्यक्तीने सगळ्यांना आश्चर्यचकित केले आणि कसे. तर त्याचं उत्तर आहे ओल्ड गणपत द बेगर. आता कसे त्याने आश्चर्यचकित केले तर ही हॅड नेव्हर बीन नोन टू वॉक बट नाऊ ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स गणपत ॲस्टॉनिस्ड एव्हरीवन लिपिंग टू हिज फीट अँड ॲक्च्युली रनिंग ॲट टॉप स्पीड इन द डायरेक्शन ऑफ बँक. तर इथपर्यंत याचं उत्तर लिहायचं. इट ऑल डाऊन टू एक्सेस इंड्युल्स इन बाय सेठ गोविंदराम. सेठ हॅड फ्लेड द स्टॅट. तर अशा प्रकारे सेठ गोविंदरामच्या बद्दल अनेक लोक वेगवेगळ्या चर्चा करत होते. तर काही जण काय म्हणत होते की सेठ गोविंदराम फ्लीचा भूतकाळ आहे फ्लेड, म्हणजे स्टेट म्हणजे राज्य सोडून पळून गेला आहे. काही म्हणत होते की ही हॅड फ्लेड द कंट्री, तो आपला देश सोडून पळून गेला आहे. तर काही लोक काय म्हणत होते ही वॉज हायडिंग इन पीपल नगर. तर काही लोक म्हणत होते तो पीपल नगरमध्येच लपून बसलेला आहे. तर काही जण म्हणत होते की ही हॅड हँग्ड हिमसेल्फ फ्रॉम टॅमरिन ट्री सेड द फोर्थ अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय द स्वीपर बॉय. तर अशा प्रकारे वेगवेगळे लोक तर्क करत होते आणि म्हणत होते की सेठ गोविंदरामच्या उधळपट्टीमुळेच ही वेळ आलेली आहे. काही लोक म्हणत होते की तो पीपल नगरमध्ये लपून बसलेला आहे. तर चौथ्या एकाने म्हटलं होतं की झाडूवाल्या मुलाने सकाळी त्यांना चिंचेच्या झाडाला फास लावून घेतलेले पाहिले होते. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या अफवा गोविंदरामच्या बद्दल पसरू लागल्या.
तर इथं एक प्रश्न आहे, व्हॉट वेअर द 4 rumors अबाउट सेठ गोविंदराम. सेठ गोविंदरामच्या बद्दल कोणकोणत्या 4 अफवा पसरल्या. तर याच्यामध्ये हे तुम्ही लिहू शकता. ही फ्लेड द स्टेट, ही हॅड फ्लेड द कंट्री, ही वॉज हायडिंग इन पीपलनगर आणि he had hanged himself from the tamarind tree. And next he had been found that morning by sweeper boy. By noon the small bank had gone through all. तर अशा प्रकारे दुपारपर्यंत या लहानशा बँकेला त्यातल्या रोख रकमेला असंख्य गोष्टी ना तोंड द्यावे लागले होते. इट्स रेडी कॅश अँड द हरास्ड मॅनेजर वॉज इन डिलेमा. आणि अशा प्रकारे त्या बँकेचा जो व्यवस्थापक तो फारच द्विधा मनस्थितीत आलेला होता. डिलेमा मीन्स इथं अ डिफिकल्ट सिच्युएशन, म्हणजे फार कठीण परिस्थितीमध्ये तो आलेला होता. आता कोणती कठीण परिस्थिती आली तर बघा, इमर्जन्सी फंड कुड ओनली बी ऑब्टेन फ्रॉम अनादर बँक सम 30 miles डिस्टन्स. तर जी इमर्जन्सी फंड असते, आपत्कालीन रक्कम असते, ती जर उभी करायची असेल तर ती दुसरी बँक जी आहे जवळपास 30 मैल लांब होती. अँड ही वॉजंट शुअर ही कुड परस्वेड द क्राऊड टू वेट अंटिल देन. आणि 30 किलोमीटर जाणे आणि येणे तितक्या वेळापर्यंत तो गर्दीला थांबवू शकणार नाही याची त्याला खात्री नव्हती. देर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्ट सेठ गोविंदराम ऑन हिज हाऊसबोट इन काश्मीर. सेठ गोविंदराम यांना काश्मीरमधल्या हाऊसबोटीवर कोणत्या प्रकारे संपर्क करणे हेही शक्य नव्हते. पीपल वेअर टर्न बॅक फ्रॉम द काउंटर्स अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डे. तर लोकांना दुसऱ्या दिवशी यायला सांगून काउंटरवरून परत पाठवले जाऊ लागले. दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट. आणि ही गोष्ट काही त्यांना पसंत पडत नव्हती. अँड सो, आणि म्हणून दे गॅदर्ड आउटसाईड. आणि त्यामुळे सर्वजण बँकेबाहेर गोळा झाले आणि ऑन द स्टेप्स ऑफ द बँक शाउटिंग. आणि बँकेच्या पायऱ्यावर उभे राहून ते ओरडू लागले, गिव्ह अस अवर मनी, आमचे पैसे परत करा. ऑर किंवा अन्यथा वी विल ब्रेक इट, अन्यथा आम्ही ही बँक फोडू. अँड फेच सेठ गोविंद, फेच म्हणजे आणा, त्या गोविंदरामला आणा, सेठला आणा. वी नो ही इज हायडिंग इन द सेफ डिपॉझिट लॉकर. आम्हाला माहीत आहे की सेठ हा डिपॉझिट लॉकरमध्ये लपून बसलेला आहे. मिस्चिफ मेकर्स हू डिडंट हॅव अ पैसा इन द बँक जॉईन द क्राऊड अँड ॲग्रेवेटेड देअर मूड. आणि अशा प्रकारे ज्याचा एक पैसाही बँकेत नव्हता असे काही टवाळखोर लोकही त्या गर्दीमध्ये सामील होऊन जमावाला भडकवू लागलेले होते. ॲग्रेवेटेड म्हणजे भडकवणे. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राय टू प्लॅकेट देम. प्लॅकेट म्हणजे शांत करणे. तर अशा प्रकारे मॅनेजर हा दरवाजाजवळ उभा राहून त्या गर्दीला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. ही डिक्लेअर्ड दॅट, आणि त्याने घोषणा केली की बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी, बँकेकडे बरेच पैसे आहेत, परंतु नो इमिडिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग, परंतु लगेच त्या पैशांना गोळा करणे हे शक्य नाही. ही अर्ज देम, त्यांनी लोकांना, त्या गर्दीला विनंती केली टू गो होम, तुम्ही घरी जा, अँड कम बॅक द नेक्स्ट डे, आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही या. वी वॉन्ट इट नाऊ, परंतु लोक काय म्हणाले, वी वॉन्ट इट नाऊ, पैसे आम्हाला आत्ताच पाहिजे. चॅन्टेड सम ऑफ द क्राऊड, अशा प्रकारे एका सुरात त्या गर्दीने म्हटलं, नाऊ नाऊ नाऊ, आत्ता म्हणजे आत्ताच. अँड अ ब्रिक हर्टल थ्रू द एअर अँड क्रॅश्ड थ्रू द प्लेट्स ग्लास विंडो ऑफ द पीपलनगर बँक. आणि कुठून तरी एक वीट हवेतून आली आणि पीपलनगर बँकेच्या काचेची खिडकी फोडून आत आली. नाथू अराइव्ड नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक. दुसऱ्या दिवशी बँकेची साफसफाई करण्यासाठी नाथू बँकेच्या पायऱ्या झाडायला आला. ही स्वा रेफ्यूज, तर त्याने काय पाहिलं, कचरा पाहिला. द ब्रोकन ग्लास, फुटलेले काचेचे तुकडे पाहिले. द स्टोन्स क्लटरिंग द स्टेप्स, आणि पायऱ्यावर पडलेल्या दगडांचा एक ढीग पाहिला. रेजिंग हिज हँड्स इन अ जेस्चर ऑफ हॉरर अँड डिस्गस्ट ही क्राईड.
वैतागाने आणि संतापाने हात वर करत तो ओरडला, हुलिगन्स, सन ऑफ डंकी. असे कोण गुंड लोक आहेत, गाढव आहेत. ॲज दो इट इजंट बॅड इनफ टू बी पेड लेट, इट सीम्स माय वर्क हॅड ऑल्सो टू बी इन्क्रीज्ड. ही स्मोट द स्टॅप्स विथ हिज ब्रूम स्कॅटरिंग द रिफ्यूज. तो म्हणाला, उशिरा पगार मिळत होता हे काय कमी होतं की काय, आता माझं कामही यांनी वाढवून ठेवलं आहे. चिडून जाऊन त्याने झाडू पायऱ्यावर जोराने आपटला आणि त्यामुळे कचरा पुन्हा इकडे तिकडे विखरला. गुड मॉर्निंग नाथू, सेड द वॉशरमॅन्स बॉय गेटिंग डाऊन फ्रॉम द बायसिकल. तर सुप्रभात नाथू, सायकलवरून उतरत धोब्याचा मुलगा म्हणाला. आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ द नेक्स्ट मंथ. तर पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून नवी नोकरी करायला तू तयार आहेस काय? यू विल हॅव टू, आय सपोज, नाव दॅट द बँक इज गोईंग आउट ऑफ बिझनेस. आता बँकही पूर्ण बंद होणार आहे, त्यामुळे तुला तर जॉब करावीच लागेल. हाऊ इज दॅट, सेड नाथू. तर नाथू म्हणाला, कसं काय? हॅवंट यू हर्ड, म्हणजे तू अजूनही ऐकलं नाहीस काय? यू विल, वेल, you would better wait here until half the population of People Nagar arrives to claim their money. तर तो म्हणाला, इथेच थांब थोडा वेळ. पीपल नगरची जी अर्धी एक जनता आहे पैसे काढून न्यायला इथे एवढ्यातच येईल. अँड ही वेव्ड चेअरफुली, ही डिड नॉट हॅव अ बँक अकाउंट अँड स्पेड अवे ऑन हिज बायसिकल. ते म्हणून आपले खाते या बँकेत नाहीत, या आनंदात हात हलवीत तो सायकलवर बसून निघून गेला. नाथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स मट्टरिंग टू हिमसेल्फ. नाथू स्वतःशीच पुटपुटला आणि पायऱ्या झाडू लागला. व्हेन ही हॅड फिनिश्ड हिज वर्क, ही सॅट डाऊन ऑन द हायेस्ट स्टेप. काम आटोपल्यावर त्याने मॅनेजरची वाट पाहण्यासाठी सर्वात वरच्या पायरीवर जाऊन बसला. टू अवेट द अरायवल ऑफ मॅनेजर. ही वॉज डिटरमाइंड टू गेट इट पे. आणि अशा प्रकारे आज आपला पगार घ्यायचाच या निर्धार त्याने केला होता. हू वूड हॅव थॉट द बँक वूड कोलॅप्स. बँक बुडून जाणार असं कोणाला तरी वाटलं होतं का? ही सेड टू हिमसेल्फ. तो स्वतःशीच म्हणाला. अँड लुक्ड थॉटफुली इन टू द डिस्टन्स. आय वंडर हाऊ इट कुड हॅव हॅपन. आणि दूरवर पाहत विचार करू लागला, हे असं कसं झालं असेल बरे. तर अशा प्रकारे द बॉय हू ब्रोक द बँक या लेसनचं आपण मराठी अनुवाद बघितलेलं आहे. तर प्रिय विद्यार्थ्यांनो, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार. वी शॅल मीट अगेन इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, गुड बाय.